का नाव माहित नाही आणि नाव कोणाचं राहतंय जे चिरंजीव आहे चिरंजीव कधी होता येते माझा शिव म्हणावं लागतं. भजन सुंदर आहे कधी म्हणतो सुंदर अर्धात टाळ बंद करू काही काही भजन असं असते टाळ बंद करून म्हणायचं असतं बरोबर हा अभंग टाळ बंद करून म्हणला जातो म्हणजे लक्ष आणखी तुमच्या डोक्यात शिरावं. चिरंजीव कोण होतंय त्याच्या चित्तामध्ये भगवंताचं स्मरण आहे शिव शब्द आहे. स्वप्नामध्ये सुद्धा शिव दिसतोय स्वप्नामध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण दिसतंय भजन नाही बरं का. भजन म्हणजे वाद बी होऊ शकते सपनात बी माणूस उठून येते भजनामध्ये येते वाद कारण ते पकवाल्याने चाल मिनिट आडवं वाजलं खिसकलं मध्ये स्वप्न असला म्हणजे भजन स्वप्नात आलं बोलला देवाचं नाव आलं पाहिजे आणि मी म्हणणार नाही भजन आणि देव मिळेल म्हणून स्मरण आणि देव मिळत एकांतात गेल्यानंतर भजन आहे. संत भजन कोणाला म्हणतात एकांतात बसून भजन आहे. एकांत म्हणजे तुम्हाला आजमावण्याची प्रथा. पूजा म्हणजे काय तुम्ही तुम्हाला आजमावणं म्हणजे पूजा आणि याला काळ हातामध्ये घेणं. आतापर्यंत आपण काय चुका केल्या आणि आता पुढे कसं जगायचं याचं समीकरण रोजचं रोज शिकणं अलीकडल्या भाषेत त्याला मेडिटेशन म्हणतात. पण आम्हाला मेडिटेशन म्हणलं की बरं वाटते पूजा करायची काय बरं आहे पूजा करायची माणूस देव आहे माणूस देव आहे त्याचं स्वरूप पाहणं आपलं स्वरूप. आता बघा लग्नाला निघाल्यावर चल की गंगा म्हणजे तशीच निघते नाही बरं बघू तिथे आरशामध्ये गंगा काय फिरवायचं आहे गावात कसं आहे गावात ना असतं ते तसं कसं जावं म्हणून ते साडी बदलणार मग आरशात बघणार बघणे त्याचं स्वरूप त्याला आरशात जसं पाव वाटतं तसं पूजा म्हणजे आपलं प्रतिबिंब आपलं स्वरूप आपण इष्टलिंग उपासनेत पाहणं त्याला पूजा म्हणतात. पूजा ही देवासाठी नाही आहे हे कळणं याला म्हणतात काळ आणि हे संतांनी केलं. माणसात राहत होते पण वेगळे राहते. हे अभंग लिहिणारे लक्ष्मण महाराज हे संसारिक आहेत पत्नी आहे मुलगी आहे आई आहे वडील आहेत भाऊ आहेत सगळी भावकी आहे आणि घडीत जमीन गडगंजी आहे आणि त्या काळात सावकारकी आहे 1730 ला. त्या काळात सावकार लोकांना कन्या खाला भेटत नव्हत्या. त्या काळची सावकारकी एवढे श्रीमंत असणारे सुद्धा संसारात अलिप्त असतात. संसारी असावे अलिप्त संसारात उदास असावे साधकाचे कांता पुत्रहित असून मुलगा आहे पत्नी आहे बायको आहे सगळे असून उदास असावं हे जीवन आहे आणि हे कळणं त्याला काळ कळणं म्हणतात. म्हणून काळ तुम्ही पूजा केल्यानं कळणं. मग लोक बरेच म्हणतात एवढं देवदेव करून त्याला तसं मरलीन वाटलं नाही. आई तुम्ही देवदेव करणं म्हणजे काय म्हणतो कीर्तन केला म्हणजे देवदेव केला का कोण म्हणलं देवदेव आहे हे देवदेव असतं त्याचे महाराज म्हणत होता आज मी मरणार आहे चला या गोळावा सगळे बदली बाबा. कीर्तन भजन अभ्यास आहे. अनुभूती म्हणजे परमार्थ अनुभूती म्हणजे मरण करणं. हे संतांना अनुभूती आली होती या दिवशी निश्चित आम्हाला जायचं आहे हे कळालं पाहिजे आणि ह्या कळण्याचा प्रयास आणि आयुष्य तर निघूनच चालेल हो हे काय आयुष्य असं निघाले ना तिथं गणित सांगतात माऊली अभंगाचं घडी पळ
घडी कशी चलते ना, तुम्हाला वाटते 12 वाजता जायचंय, 12 वाजायला म्हणजे तुमची काहीतरी तास कमी व्हायचे, वेळ कमी व्हायलाय, वेळ नाही थांबणार, ती मात्र त्याच्या पद्धतीने चाललाय. पण तुम्हाला वाटतंय आपण काहीतरी काळ थांबवालो, आपण थोडं पुढे मागे झालं तर नाही, काळ नाही थांबणार, तो मात्र त्याच्या गतीने चालला, त्याच्या गतीप्रमाणे तो काळ त्याच्या गतीने चालणार आहे. सेकंदा आणि तुमचं माप बघा, एक प्रमाण आहे म्हणायचं नाही. घेऊन या निगमा काळ दंड आयुष्याचे खंड पाडी. आयुष्याचं एक गत्यांतर सरत आहे. 25 वर्ष संपले ना, 50 वर्ष संपले ना संसाराचे, आता 51 वर्ष सुरू झालं. माणसं म्हणतात 51वा वाढदिवस पार झाला, अर्ध पार आता नाही तुमची किंमत राहणार घरामध्ये. राहत असल्यावर तक्रार करतो आपण, नवरा नीट बोलत नाही, पोरं नीट बोलत नाही. तक्रार कोणाची असते? ज्यांचं वय 50 वर्षाच्या पुढे आहे त्यांची तक्रार आहे. सून नीट बोलत नाही, पती नीट बोलत नाही, मुलं नीट बोलत नाही. अरे बोलावी ही अपेक्षा ठेवू नका. ही जर अपेक्षा ठेवला तर दुःख आहे. संतांना कोणीच नीट म्हणलं नाही तरी ती आनंदी होती. माऊलीची तर झोपडी फुकून दिली. आणि बसवांनांनी लोकांना कोणालाच काही केलं नाही, तर बसवांनांच्या लोक महाग लागले यांना मारण्यासाठी. काय केलं होतं? तळागाळातला सगळा समाज एका मंडपामध्ये आणला होता. ढोर थकया हरया चाबार उरुट केतकी हे सगळे लोक एका मंडपात आणले होते. आणि याच्यामुळे हे लोकांना सहन होत. संतांनी अशी पद्धत सुरू केली होती. अशी
धर्मशास्त्रात अशी पद्धत होती. काही लोक वरी होते, काही असे, काही असे, काही असे. पण संतांनी डायरेक्ट असे. आणि तीच क्रांती बसवांना हे 1105 चा काळ आहे. तदनंतर महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला आणि त्यांच्या काळामध्ये सगळे संत जन्माला आले. चोका, बंका, बघा हे लोक. आणि त्यांनी अभंग लिहिताना खूप गमतीत आलेले. चोका, बंका म्हणजे ते मनी तसे महारीन चुकी असे. बघा मग लोक म्हणजे अहो तुम्ही संत आहात, ज्ञानेश्वर महाराज तुमच्या पाया पडतात आणि तुम्ही असं कसं म्हणाला महारी म्हणून. लोकांच्या टकुऱ्यातलं येडं गेलं पाहिजे जातीचं. जातीने माणूस नाही मोठा आहे, कर्माने मोठा आहे. आणि कर्म हा जगातला सिद्धांत देवाने सांगितला. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना तर चांगले कर्म करा. पण लोकांच्या टकुऱ्यात असं जातीचं येडं खुळ भरले का नाही. एखादी डुकर आली आणि रस्त्यावर येणे डुकर, अशाने माणूस नाही मोठा होणार. या पहा या संत परंपरेमध्ये, पहा या समाज सुधारकाच्या यादीमध्ये माणूस कर्माने मोठा आहे. प्रत्येक जाती धर्मातला पुरुष मोठा घेऊन मोठा होता येत नाही. त्या पुरुषाचा अंत, त्या पुरुषाचे कर्म, त्या पुरुषाचे विचार अंतःकरणात आणून जीवन अजरामर करतो. आणि म्हणजे फलाने लोकांनी या असं काही नाही, सगळ्यांनी या आहे. अधिकार, अधिकार शब्द खूप सुंदर आहे. आणि अधिकार कोणाला आवडत नाही. अधिकार सगळ्यांना आवडतो ना, म्हणून अधिकार येईल. जबाबदारी नाही. चकळाशी ती आहे जबाबदारी असं नाही. जबाबदारी म्हणजे कोण गेली असते. अधिकार म्हणून तरी येणार गेले, अधिकार दिलाय तरी येणार गेले. जबाबदारी म्हणल्यावर कोण आला. किती सुंदर लिखाण आहे बघा. कधी विचार करत नाही. आणि मला तर वाटते अभंगच पचत नाहीत. अभंग एकदा का पचले ना बस भांडणच लागते. मध्ये माणूस घरातच राहत नाही, कोणी निघत नाही. ते कळालं. वचनांचं भांडण लागला ना, वचनांचे भांडण लागलं मन्मथ माऊलीच्या डोक्यामध्ये. हे असं म्हणू नका, हा कोणाचा हा कोणाचा असं नाही म्हणत बसू नका. ते सगळे जण या. नारी नरा सकळी का येथे अधिकार लेखा. इथं सगळे जण या, सगळ्यांना अधिकार आहे. स्त्री नाही ना, पुरुष नाही ना, पुढे सगळे जण उतार होता येते. भगवंताचं स्मरण करा. इथं महाराजांनी शब्द सांगितला, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता एक सांगतो, उद्धार कशामुळे. उद्धार म्हणजे कल्याण, उद्धार म्हणजे समाधान, उद्धार म्हणजे आत्मिक ज्ञान. मग आपल्याला काय करून घ्यायचंय. आपलं कल्याण. आपल्याला काय करायचंय. समाधान. आज घरामध्ये काय कमी आहे. सगळ्या गोष्टी आहेत. समाधान नाही ना, समाधान कशाने होईल. देवाला पाणी घातल्यानं समाधान कशाला होईल. पूजा केल्यानं समाधान कशाला होईल. बिनविटाचे मंगळवार केल्यानं समाधान कशाला होईल. खडी साखरेचे खडे उपवास केल्यानं समाधान कशाला होईल. पर्यागात आंघोळ नाही आहे. इथे शब्द खूप सुंदर आहे. कलियुगी उद्धार भगवंताच्या नामे स्मरणाने. आणि देवाचं नाव घ्यायलाच पैसा लागणार. बाकी देवाचं काही करा, पैसा हो महाराज आलाच ना.
देवाचं काही करा, देवाचं सगळं कराय, देव देव पैसा. अहो साधी देवाची उठून सकाळी पूजा करा म्हणलं. आता तुम्ही काही लोक मला म्हणतात तुम्ही पूजा म्हणजे लईच विरोधात बोलता पूजेची. अहो आम्ही विरोधात नाही पूजेची, आम्ही सुद्धा पूजा करता, करत नाही. पण तुम्ही एवढं पूजेवर बोलता, तुम्ही कशाला पूजा करता? अरे पूजा ही आत्मस्वरूपासाठी आहे, विचारा करता पूजा आहे. आणि सकाळी उठून जर पूजा करायची तर सवळ्यात पाणी आणा, आचमन करा, न्यास करा, पदन्यास करा, इकडे तोड करून बसा, तिकडे तोड करून बसा. आहे अवघड भांडगड आहे ना. मग सगळे लोक म्हणतात आम्हाला एवढं अवघड करणार. काही काही लोकांना म्हणलं का हो महाराज आणखी गुरु केलं नाही, दीक्षा घेतली नाही, आम्हाला कुठलं जमत तेवढं दीक्षा गुरुले अवघड राहते, वय झाल्यावर घ्यावं. मग कवा येतं ते सगळं गेल्यावर मातीत हाड चळचळी कापलं. मग ते गुरु कला गुरु परमार्थ करायचं वय आहे. त्या संतांनी या काळात परमार्थ केला. ज्ञान मिळवणं हे 25 वर्षाच्या लोकांनाच परमार्थ आहे, जगणं कळणं. आणि बघा एक समाजाची सुज्ञ संकल्पना अशी आहे की माणूस फक्त शिक्षणानंच मोठा होतोय, हे टकुऱ्यात आहे आजच्या लोकांची. माणूस शिकूनच मोठा होतोय असं नाही बरं का. तबला वाजवणारे कोण आहे? कोणी तबला वाजवण्यात नाव मिळवलं म्हणा ना महाराज. म्हणजे तुम्हाला माहित आहे म्हणून विचारलं, मला काय विचारायचं अधिकार. त्यांनी कुठं शिकले होते? शिकलेली लोक त्यांच्या तारखा घ्यायला होते. आता तुमची बॅट बॉल खेळणारी आपली कोण? म्हणजे तुमचे म्हणजे मी त्यांना कधी बघत नाही. कोण? सचिन तेंडुलकर. मी ते बॉल बी हातात घेतला नाही, फळी हातात घेतली नाही, बरं मला जमत बी नाही, त्याच बी येईना आणखी असं. ते सचिन तेंडुलकर ते 10वी नापास आहे, पण युपीएससी पास झालेले लोक त्यांच्या घरी कामाला आहे. युपीएससी कलेक्टर लेवलचे लोक 10वी नापास माणसाच्या जवळ. का? कारण त्यांना आयुष्याचा पूर्ण वेळ फळी आणि चेंडूला दिला म्हणून मोठा झाला. बघा कितीतरी नाव. आता हे त्याला पद्मभूषण पुरस्कार मिळाला बिहारमध्ये काय तर मला वाटतं. ते माणूस आयुष्यात कधीच बाहेर नाही, जंगलामध्येच राहिला, 1 रुपया त्याच्याकडे नाही. त्याला पद्मभूषण पुरस्काराचे जेव्हा पत्र मिळालं तेव्हा त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री साहेब तर पुरस्कार जर पोस्टाने पाठवला असता तर बरं झालं असतं. पद्मभूषण पुरस्कार आहे. आम्हाला गावढाली कोण म्हणलं तर आम्हाला फोटो काढून टाकावं वाटतं. पद्मभूषण पुरस्कार आहे, प्राण सांभाळून मी कसं लक्षात. आणि त्यांनी त्या जंगलामध्ये राहून कितीतरी हजार मला वाटतंय 35 काहीतरी हजार वनस्पतीच्या जाती निवडून काढल्या. आणि त्याच्यामध्ये 3,500 वनस्पतीच्या जाती, 1000 पेक्षा जास्त आयुष्य आहे असं सांगणारे अभ्यासक आले. कोण्याच शाळेत झाला नाही. माणूस शाळेतच मोठा होत नाही, त्याच्या कलेने सुद्धा. रामाची मूर्ती बनवणारा, रामाची मूर्ती बघितला ना मग काय उभ्या उभ राम दिसायला. कला वाजवणार गाय ही कला आहे, बोलणं ही कला आहे. लोकांचं बोलून बोलून हृदय जिंकता येते, मनी तेवढे पैसे देतात लोक. बोलून रडतेत लोक. बोलणाऱ्या माणसाचं खळखळ रडते. ते महाराज म्हणते कसं रडविलं लोकायला, रडविलं बिन हसविल. अरे ही कला आहे ना, ही बी एक कला आहे. ही कला अशी का. पण आता हे लहान मुलं आहेत, काही लोकांना म्हणलं चला भजनाला कीर्तनाला, ती येऊ देत नाही कीर्तनाला भजनाला. आता हे ज्ञान जर मिळालं नाही, एक पोरग किती कमवल दिवसाला काही गॅरंटी नाही. पण त्याला वेळ दिला पाहिजे, आधी मध्ये जमायचं नाही. केलं तर नाद केला तर म्हणा ना, मला कर नाद केला तर खुळा म्हणा किंवा महाराज आपण म्हणतोच ना महाराज काय हरकत आहे म्हणायला. काय नाद केला तर खुळा. बसवान आणि नाद केला खुळा, सगळ्यांचा खुळखुळा. माऊलीने ज्ञात केला ते खुळखुळा, सगळ्यांचा आचार्य मठाधिपती सगळे पाया पडायले. खुळखुळा म्हणजे माऊली कोण्याच मठाचे मठाधिपती नसताना सगळे आचार्य पाया पडा येतात मनमत माऊलीच्या. मनमत माऊली एक शिष्य आहेत. नाद केला ते खुळखुळ, नाद केलेला वाया जाऊन, नाद केला ते तिथंच माती करायची. म्हणून असं जगायला शिका. म्हणून माऊली त्या नादाला वेळ द्या. तुम्हाला जे आवडतं क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे होऊ शकता. लहान मुलांना आता शिक्षण पद्धती तशीच निघाली आहे. 2020चं जे धोरण आहे ना शिक्षणाचं, माहित आहे हे धोरण आहे. विद्यार्थ्या मुलाची तयारी अभ्यासात, त्याला कशामध्ये आवड आहे. एखादा मुलगा रनिंग मध्ये
धावण्यामध्ये पहिला आहे, पायात काही नाही धरता. एखादी शाळेमध्ये असं जे असते त्याला एक येणार दोन येणार, काही काम सांगितलं ती धड धड पळत जाते, दंडन दंडन पळत येते. म्हणजे तिच्या रनिंग मध्ये तो पहिला येऊ. म्हणजे प्रत्येकाचे क्षेत्र आहे मोठं होण्याचं, ते आजमावणं त्याला एकांत म्हणतात. ते संतांनी आजमावलं आणि काळ मिळून घेतला आयुष्य. तर आणि बघा काही अभंगामध्ये असं आहे, काही गात्यामध्ये अलीकडल्या काळाने लावली मोजमापाने. पण तसं नाही, काळाने लावली मायबापाने पहिल्या गात्यात. हुशार लोक निघाले आमच्यासारखे, ते म्हणते मोजमाप बरोबर आहे. मायबाप कसं, मायबाप काळाने नियंत्रित केले. काळाने सुद्धा मायबाप तुमचे खाली ठेवले नाही. तुम्हाला वाटत असं त्याचं वय झालं होतं, तुमचं सुद्धा वय झाले, एकटी सावध राहा. बरोबर, आपले वय झाले, आपले केस पांढरे झालेत, आपल्याला ऐकू येत नाही, म्हणजे आपण आता सावध व्हायचं. आता कुणीकडे पळायचं नाही, सावध. मग काळ इथं कोणाला सोडला नाही. राम गेला, कृष्ण गेला, रामाच नाही कृष्णाच्या डोळ्या देखत नातू पंतू सगळे मेले. कृष्णाच्या डोळ्या देखत. आणि त्याची बाईक म्हणली रुक्मिणी, का हो लोकांचे जाऊन भांडण मिटू लाव, मेलेली माणसं उठी लाव, आपली लेकरं मेले, काहीच करत नाहीत का, उठवा आपल्या लेकरांना. कृष्ण म्हणायला लागला, मजानं उठवणं होता येत, हेच कर्म वाईट होत. यांनी ज्यांचं कर्म वाईट होत, यांनी संतांची निंदा केली, यांनी गुरुंना हिणवलं. हो देव गुरु लोकांचा अपमान केला. कृष्णाच्या पोराने बिघडले ना पोरं, संततीचं बिघडली ना, डोळ्या देखत मृत्यू बघावा लागतो. आणि हे पाप त्यांच्या कर्माचं आहे, त्याला वागायचं कळत नाही. आज सुद्धा डोळ्या देखत आपल्याला तू मरतात. त्याचं कारण काय, वाम मार्गाने जगले. कृष्णाच्या घरात, देवाच्या घरात वाईट लोक निघू शकतात. रुक्मिणी म्हणली, मोठी मोठी माणसं जीवन केला, आपले लेकर वाचवा. नाचुना विधवा वाल्यात रडायला डोळ्या देखत टाको करू, का तुम्हाला कळवळा येत नाही. कृष्ण म्हणायला लागला, जमणार नाही, वाचवता येत नाही, सगळ्यांना जायचंय म्हणून गपचिप उठला आणि दारूपणामध्ये जाऊन बसला. आणि एका हातात, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा देव, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा देव, जर एका पारद्याच्या हातानं, व्याध्याच्या हातानं जर मरत असेल बाण लावून, त्याच्यापेक्षा दुःख काय आहे जीवनामध्ये. म्हणून माऊली म्हणतात सावध व्हा. म्हणून अभंगाचं दुसरं चरण,